नमस्कार. तूर राशीच्या मंडळींना तर तुम्हाला सांगते, अवघ्या 7 दिवसात जीवनात असा विश्वसनीय चमत्कार बदल घडणार आहे ज्याच्यावर तुम्हाला विश्वासही देखील बसणार नाही. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जर आज पोचला असेल तर तुम्हाला सांगते, केवळ योगायोग नाही तर हा थेट देवाचा संकेत तुमच्यापर्यंत मी पोचवत आहे. गेले काही महिने तुमच्यासाठी तूर राशी सोपे नव्हते. तुमचे भरपूर प्रयत्न होते, परंतु पाहिजे तसे परिणाम मात्र नव्हते. मनात प्रश्न होते, परंतु उत्तरे नव्हती. मी सगळं बरोबर करतोय तरी माझ्याच आयुष्यात अडचणी का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला असेल. पण तुम्हाला सांगते मंडळींनो, हे जुलै महिन्याचे 7 दिवस तूर राशीसाठी सामान्य नाही, कारण आता वेळ बदलते आहे. तुम्हाला सांगते, ग्रहांची चाल, दैवी संकेत आणि कर्मफळाचा हिशोब सगळं आता एकाच वेळी सक्रिय होत आहे. जे आजपर्यंत थांबवून ठेवलेलं होतं ते आता सुटू लागणार आहे. हा बदल इतका अचानक असेल की तुम्ही स्वतःलाच ओळखणार नाही. म्हणून हा व्हिडिओ अर्धवट न सोडता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढचा मुद्दा मी जो तुमच्या आयुष्यातील पुढच्या वळणाची चाहूल देणारा असा मुद्दा सांगणार आहे की तो ऐकून तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास बसणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि होय, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू द्या. तर एक म्हणजे या 7 दिवसात काय घडणार, महत्त्वाची गोष्ट म्हणजे नशीब अचानक जागा होणार. अडकलेली कामं एका मागोमाग एक पूर्ण होतील. तूर राशीच्या लोकांनी गेल्या काही काळात प्रामाणिक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी काहीतरी अडथळा यायचा. यामागे ग्रहांची प्रतिकूल चाल कारणीभूत होती. आता मात्र जुलैच्या या 7 दिवसात तीच चक्रे आता उलटी फिरू लागतील. जे फोन येत नव्हते ते अचानक येतील. जे लोक तुम्हाला टाळत होते ते स्वतःहून तुम्हाला संपर्क करतील. आणि विशेष म्हणजे यश मिळवण्यासाठी तुम्हाला आता जास्त धावपळ करावी लागणार नाही. गोष्टी आपोआप जुळून येतील. हा बदल इतका अनपेक्षितपणे असेल की तुम्हाला स्वतःच्या नशिबावरती विश्वास बसणार नाही. अशा अनपेक्षितपणे अशा गोष्टी नक्कीच घडणार आहे. दुसरी म्हणजे की आर्थिक स्थितीत चमत्कारिक सुधारणा. तर मंडळींनो, अपेक्षेपेक्षा जास्त लाभ तुम्हाला या दिवसात मिळणार आहे. तर तूळ राशीसाठी पैशाचा प्रश्न केवळ आर्थिक नव्हता, तर तो तुमचा मानसिक ताण देखील होता. सतत खर्च, जबाबदारी आणि भविष्याची चिंता तुमचं मन पोखरत होतं. परंतु या 7 दिवसात धनयोग सक्रिय होतोय. अचानक पैसे येण्याचा मार्ग खुलेल. जुनी गुंतवणूक, थांबलेला व्यवहार किंवा एखादी संधी जी तुम्ही विसरून गेला होता ती पुन्हा तुमच्या समोर येईल. विशेष म्हणजे हा पैसा केवळ खर्च भागवण्यासाठी नाहीच, तर तुम्हाला भविष्यासाठी देखील दिलासा देणारा असेल. आता तरी सावरलो, ही भावना तुमच्या मनात नक्कीच येईल आणि त्यामुळे तुम्हाला मनःशांती, जी रात्रीची झोप लागत नव्हती ती देखील तुमची सुधारेल. 3 म्हणजे की नात्यांमध्ये हस्तक्षेप होणार आणि गैरसमज दूर होणार. तर तूर राशीच्या हृदयावर सर्वात जड ओझं असतं ते म्हणजे नात्यांचं. न बोललेले दुःख, मनात साठलेली खंत आणि विश्वासघाताची जखम, हे सगळं तुम्ही शांतपणे सगळं सहन केलं. परंतु जुलै महिन्याच्या या 7 दिवसात मात्र परिस्थिती बदलते. जे गैरसमज महिन्यांपासून टिकून होते ते अचानक दूर होतील. एखादी व्यक्ती मन मोकळं करेल, सत्य समोर येईल. काही नाती संपतील, पण त्यातून तुम्हाला वेदना नाही तर मोकळेपणा नक्कीच मिळेल. देव स्वतः नात्यांची छाटणी करतो आणि जेणेकरून फक्त खरी माणसं तुमच्याजवळ राहावत, ह्यासाठी या सगळ्या गोष्टी घडणार. आणि यामुळे काय होणार, तुमच्या डोक्यावरचं, मनावरचं जे ओझं आहे ते नक्कीच हलकं होणार. 4 म्हणजे की मानसिक परिवर्तन. आतून मजबूत होण्याचा काळ असणार आहे. तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि सर्वात महत्त्वाचा बदल आहे. कारण तुम्हाला सांगते की बाहेरचं जग बदलण्याआधी आतलं जग बदलणं आवश्यक असतं. तूळ राशीच्या लोकांनी खूप वेळ स्वतःवर शंका घेतली. मी योग्य आहे का? माझं नशीब खराब आहे का? असे प्रश्न तुम्हाला सतत सतावत होते. परंतु या 7 दिवसात तुमचं मन हळूहळू शांत होऊ लागेल. निर्णय घेण्याची ताकद येईल. भीतीपेक्षा स्पष्टता आणि गोंधळापेक्षा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. आणि हा मानसिक बदल तुम्हाला पुढील मोठ्या यशाची पायभरणी नक्कीच करणारा ठरणार आहे. 5 म्हणजे शत्रू आणि नकारात्मक लोक आपोआप दूर होतील. तर तुम्हाला सांगते, तूळ राशीच्या आयुष्यात काही लोक असे होते जे वरवर गोड बोलायचे, परंतु आतून मात्र ते तुमच्याच अपयशाची वाट पाहायचे. तुम्हाला हे जाणवत होतं, परंतु तुमच्याकडे काय होतं की पुरावा नव्हता. आता जुलै महिन्याच्या 7 दिवसात सत्य हळूहळू समोर येईल. कोण मित्र आहे आणि कोण मुखवटा मागचा शत्रू आहे हे सगळं काही स्पष्ट दिसू लागेल. आणि विशेष म्हणजे तुम्हाला कोणाशीही भांडण करण्याची गरज भासणार नाही. परिस्थिती अशी बनेल की नकारात्मक लोक तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जातील. आणि हा बदल तुमच्यासाठी, तुमच्या संरक्षणासाठी नक्कीच असणार.
6 म्हणजे की अचानक मिळणार मोठी संधी, आयुष्याची दिशा बदलवणारा निर्णय असणार. तर या 7 दिवसात तूळ राशीच्या जीवनात एक अशी संधी येईल जी सुरुवातीला साधी वाटेल, परंतु तिचा परिणाम मात्र खोल असेल. एखादा फोन, एखादी भेट, एक प्रस्ताव किंवा एक कल्पना, हे सगळं काही असू शकतो. या संधीमुळे तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. अट एवढीच आहे की तुम्ही भीतीपोटी ती नाकारू नये. कारण की देव काय करतो की या काळात तुम्हाला संधी देतो, परंतु त्या संधीचा कसा उपभोग घ्यायचा, कसा फायदा करून घ्यायचा, हे सर्वस्वी तुमच्या हातात असणार, तुमच्या निर्णयावर असणार आणि तुमचा निर्णयच तुमचं आता भविष्य ठरवणार आहे. त्यामुळे या संधीचा योग्य फायदा जरूर घ्या. 7 म्हणजे आता देवही थांबून बघणार, कारण तुम्हाला सांगते हा कर्मफळ मिळवण्याचा काळ आहे. तूळ राशीने काय केलं की अनेक वेळा अन्याय सहन केला, पण चुकीच्या मार्गाने उत्तर दिलं नाही आणि हाच तुमचा सर्वात मोठा गुण होता. आता त्याचाच परतावा मिळतो आहे. तुम्हाला सांगते जुलै महिन्याचे हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातली परीक्षा संपवणारे ठरणार आहेत. देव जणू थांबून बघतोय की काय आता तुम्हाला मिळालेल्या संधीचा कसा उपयोग करतात, हे सगळं देव बघतोय का काय, हे तुम्हाला जाणवेल. आणि हा काळ वेदनांमधून तुम्हाला बाहेर येण्याचा, आत्मसन्मान पुन्हा मिळवण्याचा आणि नव्या अध्यायाची सुरुवात करण्याचा असणार आहे. तूळ राशीच्या आयुष्यात देव उशीर करतोय, परंतु काय करतोय की रिकाम्या हाताने तुम्हाला काही देत नाही आहे, उशीर करतोय, पण त्याचं फळ नक्कीच चांगलं देतोय आणि याचे अनुभव तुम्हाला आता नक्कीच येणार आहे. जुलै महिन्याचे हे 7 दिवस तुमच्यासाठी केवळ बदलाचे नाही तर न्यायाचे असणार आहे. जे सहन केलं, जे न बोलता तुम्ही झेललं, जे मनात साठवलं, त्याचा हिशोब आता पूर्ण होतोय. हा काळ तुम्हाला गोंधळात टाकणारा नाही तर तुम्हाला स्पष्टता देईल, भीती नाही तर तुम्हाला धैर्य देईल, एकटेपणा नाही तर तुम्हाला योग्य माणसं देईल. म्हणून या काळात शांत राहा, संकेत ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जे घडते ते तुमच्या विरोधात नाही तर तुमच्यासाठी घडतं आहे. तुम्हाला सांगते मंडळींनो, ही माहिती, आजची माहिती ना, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्हाला सांगते व्हिडिओला लाईक नक्कीच करा. समजा हे देवानेच तुमच्यासाठी थेट संवाद साधलेला आहे आणि तुमच्यासाठी पुढची पायरी जी आहे तो संकेत तुमच्यापर्यंत आज माझ्यामार्फत पोचलेला आहे आणि यावेळी नशीब आता तुमच्या बाजूने नक्कीच उभं राहत आहे. मंडळींनो, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.